छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरांचा संपन्न वारसा सांगणार तासगाव हे शहर. नारायण बल्लाळ पेशवे यांनी परशुराम भाऊ पटवर्धनांना तासगाव हे बक्षीस दिलं. श्रीमंत पटवर्धनांनी तासगाव संस्थांची स्थापना केली. ज्या मंदिराचं गोपूर महाराष्ट्रात सगळ्यात उंच आहे आणि उजव्या सोंडेचा गणपती म्हणून जो ख्यातकीर्त आहे, त्या श्री गणेशाची ही पावनभूमी. उत्तम द्राक्षे आणि त्याहून उत्तम प्रतीचे बेदाणे आणि द्राक्षांचा गोडवा ज्यांच्या जगण्या वागण्यातून ओथंबतो, असे या तासगाव शहरातील आपण सर्व सन्माननीय. तासगाव नगर परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा तासगाव महोत्सव, साने गुरुजी व्याख्यानमाला, या महोत्सवाचे संयोजक सन्मान्य पृथ्वीराजजी पाटील, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्य रवींद्रजी रांजणे, सन्मान्य तुषारजी कदम, जावेदजी मुल्ला, तासगाव शहरातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील उपस्थित आपण सर्व. खरं तर पराभव पहिल्यांदा रणात नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाही, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. रण कुठलंही असो, ते जिंकण्यासाठी पहिल्यांदा मन जिंकणं महत्वाचं. जो रण जिंकतो त्याला मी वीर म्हणतो, पण जो मन जिंकतो त्याला मी महावीर म्हणतो. वर्धमानाने एकही लढाई केली नाही तरी त्याला मी महावीर म्हटलं. याचं कारण त्यांनी मन जिंकलं होतं. मन संस्काराने जिंकता येतं, संस्कार विचाराने होतात, विचार प्रबोधनातून येतात, आणि प्रबोधन अशा महोत्सवातून घडतं. आणि म्हणूनच हा महोत्सव आयोजित केल्याबद्दल मी तासगाव नगर परिषद आणि पृथ्वीराजजी पाटील यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज काल, आज, उद्या या विषयाला सुरुवात करताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महाराजांनी स्वराज्य उभा केलं, पण ते नेमकं कसं उभा केलं हे पाहणंही फार गरजेचं आहे. मन घडणं तरच रण जिंकणारी माणसं आपल्याला मिळतील, ही सगळ्यात मोठी संकल्पना आहे. उद्याचा भविष्यकाळ जिंकायचा असेल तर आज मन घडणारी माणसं आम्हाला उभा करावी लागतील, आणि या महोत्सवाच्या माध्यमानं ही मन आपण घडवतो आहोत, हे सगळ्यात महत्वाचं. 350 वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊ ज्यावेळी शिवबाराजेंना घेऊन पुण्यात आल्या, त्यावेळी त्या पहिल्यांदा आळंदीला गेल्या. माऊली ज्ञानेश्वरांची समाधी उद्ध्वस्त झालेली, या समाधीचा मासाहेब जिजाऊंनी जीर्णोद्धार केला, आणि भगवान श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता प्राकृतात आणणाऱ्या ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी
पुन्हा मासाहेब जिजाऊंनी लोकमानसांपर्यंत पोहोचवली. कारण पुन्हा नव्या कुरुक्षेत्राला सामोरं जायचं आहे आणि या कुरुक्षेत्राला जिंकून देणारे अर्जुन जर तयार करायचे असतील तर ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी त्यांच्या मनामनापर्यंत गेली पाहिजे. म्हणजे मासाहेबांनी मन घडवण्याचं काम केलं. मासाहेब तिथून देहूला गेल्या, जगद्गुरु तुकोबरायांची भेट घेतली. पुढची हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. जगद्गुरु तुकोबराय कीर्तनाच्या माध्यमातून लोकमानसांचं प्रबोधन करत होते. मासाहेबांनी सांगितलं स्वराज्य उभा करायचे आहे, स्वराज्यासाठी लढणारे नाईक हवे, आपण आपल्या कीर्तनातून प्रबोधन करावं. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी पाईकाचे अभंग लिहिले आणि ते पाईकच पुढे स्वराज्याचे नाईक म्हणून महाराजांच्या सोबत उभा राहिले. नाहीतर कोंढाण्यावर तानाजी मालुसरेंसोबत लढणारे शेलार मामा कुठले तर ते देहूच्या पासून 1.5 मैलावर असणाऱ्या शेलारवाडीचे जे जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनातून घडले होते. कालचे महाराज का पाहावे तर आम्हाला आज तसा जगता येईल आणि उद्या तसा घडवता येईल. यासाठी खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हल्ली छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत महाराजांचा जय जयकार करणाऱ्या लोकांचा सुकाळ आहे, पण महाराजांच्या कृतींवर चालणाऱ्या लोकांचा मात्र दुष्काळ आहे. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यामुळे खरं तर आम्ही काल बघायचं झालं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी महाराष्ट्राचं साहित्यिक आणि सांस्कृतिक विश्व ज्या तडफेनं उन्नत केलंय, दुर्दैवानं तशी तडफ आज दिसत नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. महाराजांच्या पत्री संकर्षण सकळकळे नावाचा बुलढाण्याचा संस्कृत पंडित होता. महाराजांनी त्याला सांगितलं की चरित्र लिहा. त्यांनी महाराजांचं चरित्र तर लिहिलंच, पण महाराजांनी त्याच्या पुढचं सांगितलं जो गनिमी कावा आपण निर्माण केला आहे त्या गुरीला युद्धतंत्रावर पुस्तक लिहा. उद्याच्या पिढीसाठी हे युद्धतंत्र महत्वाचं ठरेल. या संकर्षण सकळकळेनी महाराजांच्या सांगण्यावरनं गनिमी काव्याच्या युद्धतंत्रावरही ग्रंथ लिहिला. महाराजांनी कालगणना ग्रहबोल शास्त्र याच्यावरनं कर्ण कौस्तुभ नावाचं पुस्तक बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरांच्याकडून लिहून घेतलं. हेही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तुम्ही जर कधी रायगडावर गेला, नगरखान्याजवळ उभा राहिला, ज्या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या दिवशी सूर्य नगरखान्याच्या बरोबर मध्यातून उगवला आणि महाराजांच्या माथ्यावर विराजमान झाला. म्हणजे महाराजांचं त्या काळचं कालगणनेचं अवकाशशास्त्राचं ज्ञान किती असेल याचा विचार आम्हाला सहज करता येतो. महाराजांनी कालगणनेवर बाळकृष्ण ज्योतिषींकडनं ग्रंथ लिहून घेतला. महाराजांनी रघुनाथ पंडितांना सांगितलं राज्य या राज्यातल्या माणसांच्या भाषेतच चालेल, मराठीतच ते चालेल. आणि महाराष्ट्रातला पहिला भाषा शुद्धीवरचा ग्रंथ हा महाराजांनी तयार करून घेतला. अमात्य बोलू रघुनाथ पंडित करूची राज व्यवहार कोशम. रघुनाथ पंडितांनी राज व्यवहार कोश तयार केला. राज्य कारभार मराठीतनं चालू झाला. मराठीतला हा पहिला शब्दकोश महाराजांनी निर्माण केला. हेही आमच्या लक्षात आलं पाहिजे. परमानंद गोविंद नेवासकर यांना महाराजांनी सांगितलं हे जे घडतं आहे तो वर्तमान लिहून काढा. आणि परमानंद नेवासकरांनी शिवभारत नावाचं शिवचरित्र लिहिलं. 25 अध्याय लिहिले. दुर्दैवानं ते अकाली निधन पावले. त्यांच्या पुत्रानं पुढचे अध्याय लिहिले. पण लिहिण्याची ही परंपरा महाराजांनी अबाधित ठेवली. महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी गागा भट्ट रायगडावर आले आणि महाराजांनी गागा भट्टांना सांगितलं आलाच आहात तर ग्रंथ लिहा, साहित्य सांस्कृतिक विश्व समृद्ध करा. आणि गागा भट्टांनी रायगडावर आल्यानंतर शिवार कोद आहे, समय नाही आणि राज्याभिषेक प्रयोग असे काही ग्रंथ लिहिले. खरं तर महाराजांनी रायगडावर विवेक सभा नावाचं एक वेगळं दालन उभा केलं होतं. त्याला आम्ही डिबेटिंग क्लब सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे वाद विवाद जगभरातले सगळे विद्वान तिथं यायचे आणि त्या विद्वानांशी महाराज त्या विवेक सभेमध्ये चर्चा करायचे. आपल्या लक्षात आलं असेल मगाशी मला पृथ्वीराज पाटील असं म्हणाले हे नाट्यगृह बांधलं गेलं होतं पण विना वापरा विना ते तसंच पडून होतं. खरं तर महाराजांनी अशीच विवेक सभा त्यावेळी उभारली होती, ती वापरात होती. दुर्दैवानं आता पुन्हा हे नाट्यगृह वापरात आलंय. ही सगळ्यात महत्वाची. देशोदेशीचे विद्वान तिथं यायचे आणि महाराज त्यांच्याशी चर्चा करायचे. खरं तर या नाट्यगृहाला सुद्धा अनेक विद्वानांचे पाय लागले. हे रांजणे साहेबांनी मगाशी उद्रुक्त केलंच. पण महाराज या सगळ्या लढाईच्या धामधुमीमध्ये स्वराज्य उभा करायच्या धडपडीमध्ये जगातल्या सगळ्या विद्वानांशी चर्चा करत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एके दिवशी महाराज गागा भट्टांना म्हणाले की आपण आद्य शंकराचार्य, मंडन मिश्र आणि कुमारिल भट्ट यांचा अद्वैतावर जो वाद विवाद झाला
झालाय तो ग्रंथरूपाने लिहा. म्हणजे महाराजांना आद्य शंकराचार्य माहिती आहेत, महाराजांना कुमारील भट्ट माहिती आहेत, महाराजांना मंडन मिश्र माहिती आहेत, यांचा कशावर वाद झाला विवाद झाला ते महाराजांना माहिती आहे. अद्वैत म्हणजे एकत्व, अद्वैत म्हणजे एकात्मता, सगळ्यांनी एक होऊन कार्य केलं पाहिजे हा विचार ज्यांच्या वाद विवादातून निर्माण झाला ते संचित गादा भट्टजी आपण ग्रंथ रूपाने लिहा असं महाराज त्यांना सांगतायत. गोविंद भट्ट बर्वेंना महाराजांनी सांगितलं ग्रंथ लिहा आणि गोविंद भट्ट बर्वेंनी राज्याभिषेक कल्पतरू नावाचा ग्रंथ लिहिला. असंख्य ग्रंथ महाराजांच्या कार्यकाळात तयार झाले. खरं तर महाराजांनी उमाजी पंडित नावाचे एक संस्कृत पंडित संभाजी महाराजांना संस्कृत शिकवण्यासाठी ठेवले होते. आता खरं तर महाराजांना असं म्हणता आलं असतं उद्या तुम्हाला राज्यच करायचंय, लढायाच करायचंय, तलवारबाजी शिका, दांडपट्टा शिका, घोडेस्वारी शिका, हे बाकीचं नाही शिकला तरी चालेल, पण आपल्या पुत्राला महाराजांनी सगळ्या भाषांचं ज्ञान दिलं. नुसतं संस्कृतच नव्हे तर संभाजी महाराजांना तब्बल 16 भाषा येत आहेत. मराठी येते, हिंदी येते, प्राकृत येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, राज्याभिषेकाला हेनरी ऑब्झेंडेन ज्यावेळी रायगडावर आला तो लिहितो या छोट्या युवराजांनी म्हणजे संभाजी राजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. म्हणजे संभाजी महाराजांना इंग्रजी सुद्धा येते. शिकलं पाहिजे, भाषा अवगत केल्या पाहिजेत. महाराजांनी सांस्कृतिक विश्व समृद्ध करून टाकलं महाराष्ट्राचं. एवढंच नव्हे तर संभाजी महाराजांनी स्वतः अनेक भाषांमध्ये काव्यग्रंथ लिहिलेत. संस्कृतमध्ये, पालीमध्ये बुधभूषण नावाचा राजकारणावरचा ग्रंथ त्यांनी लिहिला. नखशिका, नायिका भेद, 7 शतक. श्री गणेशाचं वर्णन करताना संभाजी महाराज बुधभूषणम नावाच्या ग्रंथात असं लिहितात पद पदम पत्र समचरण जग जिमिकर ककर मकर ना विललित गभीर उदर लंबित विशाल वर उर दीर्घती मुंडी कर देत चारी फल एक दंतर सुंड लवत हरी जात सकल मल. वयाच्या 14व्या वर्षी संभाजी राजांनी गणेशाचं संस्कृत मधून केलेलं वर्णन आहे. काय काळ असेल त्यावेळी पारतंत्र्य आहे, पारतंत्र्याच्या जोखडात नाही भूमी मुक्त करायचं आहे. पण एवढं सगळं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये ग्रंथाची निर्मिती होतीये. कारण या ग्रंथातून विचार मिळतील आणि हे विचार इथल्या लोक माणसाला घडवतील, ते स्वातंत्र्याची स्वाभिमानाची प्रेरणा देतील. हे महत्वाचं. म्हणजे 1645 ते 1700 एवढ्या कालावधीत असंख्य ग्रंथांची निर्मिती महाराजांनी केली. पण 1700 ते 1818, 1818ला युनियन जॅक शनिवारवाड्यावर चढला. 1700 ते 1818 या काळात महाराष्ट्रात किती ग्रंथ निर्माण झाले? एकही नाही. युनियन जॅक का चढला शनिवारवाड्यावर काळात? मन घडवणारं काहीच त्या काळात घडत नव्हतं. महाराजांनी राज्य कशाच्या बळावर उभा केलं? लोकांची मनं घडवून उभा केलं. आमचा काल समृद्ध आहे, आमचा आज आम्हाला समृद्ध करावा लागेल तर आमचा उद्या समृद्ध होईल. हा सगळ्यात मोठा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिला. हे लक्षात आलं पाहिजे. महाराजांनी सुरतेवर छापा मारला, इंग्रजांच्या वखारीवर छापा. आता तिथं मिळवायचंय काय? सोनं नाणं संपत्ती. पण महाराजांची जिज्ञासून जर फिरफिरत होती. इंग्रज हुशार, इंग्रज धूर्त, इंग्रज ज्ञानी, काहीतरी वेगळं असेल, काहीतरी इथं वेगळं असेल. महाराजांच्या फिरफिरणाऱ्या नजरेला अचानक एका कोपऱ्यात कसलं तरी यंत्र सापडलं आणि महाराजांनी तत्काळ ते उचललं, सोबत आणलं. यंत्र सोबत आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच माहित नाही. जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा. महाराजांनी पुन्हा इंग्रजांनाच पत्र लिहिलं. ते परवा छापा मारलेला आहे, तुमचं यंत्र आणलंय उचलून, पण ते कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला यंत्र कशाचं आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम उत्तम. ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल. हे यंत्र चालू झालं पाहिजे, यंत्र चालू झालं पाहिजे. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं. हे यंत्र चालवणारा कोणी माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. महाराजांनी धडपड केली, चालवणारा कुणी मिळाला नाही. अखेर महाराजांनी ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि त्यांना सांगितलं हे यंत्र चालू करा, छपाई कला सुरू करा, ज्ञान प्रवाहित करा. भीमजी पारेखांनी ते यंत्र चालू केलं आणि सुरतेमध्ये हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. म्हणजे भारतीय छपाई कलेचे जनक आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना मानावं लागेल. काही कागदपत्रात हे यंत्र महाराजांनी रायगडावर ठेवलेलं आणि तत्कालीन भाषेत त्याला लिहिता मंडप म्हणत होते असाही उल्लेख आहे. 350 वर्षापूर्वी महाराज साहित्य संस्कृती विकसित करण्यासाठी किती अग्रेसर आहेत. अज्ञानदास शाहीर, यमाजी शाहीर यांना सांगितलं मुक्त कंठानं गा, पोवाडे करा, लोकमानस घडवा, गा. हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यातूनच तर माणसांची मनं घडली आणि त्याच्यातूनच स्वराज्य उभा राहिलं.
हे सगळ्यात महत्वाचं. उद्याचा भविष्यकाळ घडवायचा आहे ना, आम्हाला आज लोकांची मनं घडवावीच लागतील. हे सगळ्यात आणि सगळ्यात गरजेचं. सगळ्यात. नाहीतर एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. पैकी 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून फक्त रणांगणावर युद्ध खेळण्यात गेली. उरली 30 वर्ष. या 30 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं आणि रायगडावर स्वातंत्र्याचं सूर्य तेज प्रकट केलं. जगाच्या पाठीवर सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे. फक्त 35 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं. सगळ्यात कमी कालावधीत घडली. कशाच्या बळावर केलंय? कशाच्या बळावर? आज 350 वर्ष उलटून गेली. आम्ही महाराजांचा जागर करतोय. क्षेत्र प्रांत कुठलंही असो, कुठलंही, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराजांनी सर्वोत्तम नव्हे सर्वोच्च कामगिरी केली. हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे. जे महाराजांनी केलं ते जगाला करताच आलं नाही, आणि जे जगाला जमणार नाही ते महाराजांनी केलं. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रातल्या त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. दर्शन करून महाराज मंदिराच्या बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं, मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील, अनेकांनी त्या मंदिरात दर्शन घेतलं असेल, अनेकांनी परिसर निहाळला असेल, अनेकांच्या लक्षात आलं असेल मंदिराला घाट नाही, पण घाट बांधावं असं वाटलं कुणालाही नाही. ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते घाट बांधले तर आताच्या भाषेत महाराजांना सांगता आलं असतं, तो भाग कुठे माझ्या मतदारसंघात येतो. पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज शिखराचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले. महाराजांनी शिखराचं दर्शन घेतलं आणि त्याच वेळी महाराजांच्या लक्षात आलं, मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय, ते अपूर्ण आहे. आणि तत्काळ महाराजांना वाटलं, हे 4थं गोपूर बांधायला हवं, बांधून काढायला हवं, अपूर्ण गोपूर बांधायला हवं. महाराजांनी तत्काळ आंध्र प्रदेश मधले काही मजूर बोलावले. त्यांना सांगितलं की अपूर्ण गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल. त्या मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 4थं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं आणि सगळे मजूर एकत्र बसले. त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येकाने गेले, कित्येकाने दर्शन घेतले, कित्येकाने शिखर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले. 4थे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं सतत असायला हवं. राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला, आपण असं केलं तर हे जे 4थं गोपूर आपण उभारलंय, त्या 4थ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या 4थ्या गोपुरात महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांची उभारली गेलेली ही महाराजांची पहिली मूर्ती आहे आंध्र प्रदेश. महाराजांनी इथं एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केले. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्या ध्यान मंदिराच्या जागीच छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिर उभा केलंय आंध्र प्रदेश मध्ये. कधी गेलात तर बघून घ्या. महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाण आहे. यल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारांनी तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई देसाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर बेलवाडीचं ठाणही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून आहे, सहज पराभूत करता येतील. त्याने मोजकं सैन्य घेतलं आणि बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या त्यांनी दादाजींचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईने आपला पराभव केलाय हे दादाजींना सहन झालं नाही. हे तर महाराजांना कळलं तर त्याने आणखी बलाढ्य फौज गोळा केली आणि अफाट फौज घेऊन त्यांनी पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला,
आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या, घरात मागावळ आल्या. स्वतःचं तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई पराभूत मुद्रेनं महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हा राजा आता आपलं राज्य बळकावणार, आपल्याला शिक्षा देणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही सजा फरमावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रसंगात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीश नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशाराच झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, आमच्या मांडीवर हा जो आहे ना, तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा देतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा फरमावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोरी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या आणि आमच्या मांडीवरचा आमचा भाचा त्याच्या दुर्भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेना, कैसा राजा, कैसा राजा. माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोरी बांगडी म्हणून नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांचं हे मोठेपण चिरंतन राहायला हवं, पिढ्यानपिढ्यांना कळायला हवं. म्हणूनच सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. म्हणजे महाराज बसले, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहे. अशी ती दगडी शिल्प. कधी तुम्ही कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी बांधलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर आहे. जगातलं महाराजांचं पहिलं मंदिर या सावित्रीबाई देसाईंनी यादवाड मध्ये बांधलं. महाराजांच्या हयात महाराजांनी स्पष्ट सांगितलं आपल्या सैनिकांना, आदेश अत्यंत स्पष्ट होते, शेतकऱ्यांच्या भाजीच्या गेटालाही हात लावायचा नाही. पण कुठल्या शेतकऱ्यांच्या? आपल्या राज्यातल्या, फक्त आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या गेटाला तर हात लावायचा नाहीच. पण शत्रू राज्यात असाल, शत्रू राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या गेटालाही हात लावायचा नाही. शेतकरी कुठलाही असो, तो निर्मिक आहे, त्याला बिनधोकच ठेवलं पाहिजे, हात नाही लावायचा. 350 वर्षापूर्वी महाराजांच्या काळामध्ये प्रचंड दुष्काळ पडलाय. सुलतानी कोसळली, आसमानी ढासळलीचा आहे. दुष्काळ इतका भयानक आहे की जगण्यासाठी माणसांची नजर मेल्या जनावरांच्या प्रेतावर पडू लागली आणि भुके पोटी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. पण इतकी भयान अवस्था असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नव्हे, मातीसाठी मरायला शिकवलं. हे महाराजांचं वैशिष्ट्य. शेतकऱ्यांची लक्षण काळजी महाराजांनी घेतली, हे सगळ्यात महत्वाचं. हे राज्य तर शेतकऱ्यांनी उभा केलेलं राज्य आहे. रोमना बाजूला टाकून आपल्या पोलादी मनगटाने दिल्लीच्या तख्ताला धडका देणारा हा या मातीतला भूमिपुत्र स्वतःचं राज्य स्वतःच्या हिमतीवर उभा करता झाला. हे स्वराज्य म्हणजे शेतकऱ्यांचं राज्य. महाराजांनी सक्त आदेश दिला, परस्त्री माते समान, बाई माणसाला धक्का लावायचा नाही. कुठल्या? आपल्या राज्यातल्या? आपल्या राज्यातल्या तर नाहीच, पण शत्रू राज्यात असाल बाई माणसाला हात लावायचा नाही. लाल महालात महाराजांनी शाहिस्ता खानावर हल्ला केला. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक. 3 बोट छाटली त्याची. वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. लाल महालातला गोंधळ संपला आणि काही वेळानंतर शाहिस्ता खानाची बहीण धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं तुझ्या मुलीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र राहा. शिवाजी राजे
पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेते. कोण बोलतंय हे? शाइस्ता खा शत्रूला सुद्धा महाराजांचं काय चारित्र्य आहे हे माहिती आहे. का चाकर महाराजांचा होतो? आताच राजकारण अर्थमूल्यांवर चालतं. 350 वर्षापूर्वीचं महाराजांचं राजकारण हे नैतिक मूल्यांवर चालत होतं. हे सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात प्रत्येक प्रसंगातून महाराजांनी एक मूल्य दिलं. महाराजांचं कालचं मूल्य जर आम्ही आज राबवलं तर उद्याच्या भविष्याचं मूल्य वाढेल. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती. 350 वर्षापूर्वी हे केलं. राज्य उभा राहिलं. राज्य महाराजांनी उभा केलं. पण म्हणून महाराजांनी या राज्याचं नाव शिवराज्य नाही ठेवलं. ठेवलं असतं तरी आम्हाला अभिमानच वाटला असता. पण महाराजांनी या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. अरे मग माझं आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. ही उर्मी इथल्या प्रत्येकात रुजवली, फुलवली, बहरवली आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला आणि मरायला सिद्ध झाली. राजनीती याचा अर्थ दुसऱ्याचं राज्य. सत्ता, वर्चस्व आणि अधिकार यांची लढाई. महाराज राजनीतीच्या नव्हे तर महाराज लोकनीतीच्या वाटेनं गेले. लोकनीती याचा अर्थ लोकांची सत्ता. लोकांनी लोकांकरवी लोकांसाठी चालवलेलं जे राज्य ते लोकनीतीचं राज्य. महाराजांचं स्वराज्य हे या लोकनीतीचं राज्य होतं. महाराजांनी इथल्या प्रत्येकाला सांगितलं, मी सांगतोय म्हणून नको येऊस, मी म्हणतोय म्हणून नको लढूस. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरीबाळींची अब्रू सुरक्षित राहावी तर ये. तुला जर वाटत असेल तुझं राज्य तुझं राहावं तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात तर ये. मी म्हणतोय म्हणून नव्हे. इथला प्रत्येक जण जो आला तो स्वतःच्या राज्यासाठी, स्वतःच्या पिढ्यांसाठी आणि मग निष्ठावंतांची मंडळी उभा राहिली. निस्वार्थी राजनीती लोकनीतीत परावर्तित झाली की मग स्वतःच राज्य उभा राहत. सगळ्यात महत्वाचा विचार महाराजांनी आम्हाला दिला तो हा सगळ्यात महत्वाचा. राज्य उभा राहिलं. पण त्याच वेळी महाराजांच्या लक्षात या भूमीमध्ये राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं हिंदू साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपणही उभा करतो ते स्वराज्य कदाचित उद्या नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. आणि मग महाराजांनी विचार केला या स्वराज्याला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं स्वराज्याला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका आहे तो समुद्रावरनं. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. 350 वर्षापूर्वी महाराजांनी त्यासाठी एक पहिलं काम केलं. दृष्टेपण काय असतं, दूरदृष्टी काय हे महाराजांच्या या सगळ्या कृतीतनं लक्षात येतं. तत्कालीन काळात देश आमचा, पण देशातला समुद्र आमचा नव्हता. आमची नौका समुद्रात घालायची झाली तर आम्हाला पोर्तुगीजांचं परवाना पत्र घ्यावं लागायचं. महाराजांनी स्पष्ट सांगितलं भूमी आमची, समुद्रही आमचाच असेल. आणि सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव घ्यावं लागतं. आरमार उभा केला. पण आता आरमार म्हणल्यावर जहाजं आली, जहाजांवर तोफा आल्या, दारुगोळा आला. तत्कालीन काळात जहाजं इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या, दारुगोळा डचांकडनं घ्यावा लागायचा. ते देतही होते. पण महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात. जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा पहिला कारखाना काढला. मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली. पुणे जिल्ह्यातल्या मावळ प्रांतामध्ये आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा ओतायचा कारखाना चालू केला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे काल महाराजांनी उद्याच्या महाराष्ट्राला दिलेले अलौकिक गुण आहेत. सगळ्यात महत्वाचे खरं तर महाराजांच्या या कारखान्यात स्वराज्याच्या बनावटीची जहाजं तयार झाली. ही जहाजं दर्यात उतरली. पण या जहाजात एखाद्या अवजड तोफ ठेवली तर अवजड तोफेच्या ओझ्याने जहाज डचमळायचं. सबब नेम चुकायचा. तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागा पडला की जहाज पाण्यात बुडायचं. एके दिवशी महाराजांनी हे बघितलं, विचार केला आणि विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात आले. सगळ्या कामगारांना गोळा केलं. मी सांगतो तसं जहाज तयार करा. आणि महाराजांनी सांगितलं असं जहाज तयार झालं.
होतं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पडणार, किती ओझं ठेवलं तरी पाण्यात न डचमळणार, टोपेचा गोळा पुढं सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न फुटणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी तथा संगमेश्वरी जहाज. ही महाराष्ट्राची स्वराज्याची निर्मिती आहे. 350 वर्षापूर्वीची तर अशी जहाज तयार होत होती की जे इंग्रज विकत मागत होते. आज अजूनही आमच्या देशाला विमान वाहून नौका बाहेरूनच घ्याव्या लागतात. आम्ही महाराजांचा जय जयकार केला, कृतीचं आचरण नाही, हे आमचं दुर्दैव आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांचे करून ठेवलंय, आम्ही त्याच्यातून जवळ हे सगळे. खर तर याच आरमाराला साह्यभूत ठरेल. महाराजांनी जंजिरा घ्यायचा 7 वेळा प्रयत्न केला, अपयशी ठरले. अखेर जंजिराच्या बरोबर दुसरे लंका उभा राहायलाच हवी, पण महाराजांनी उभा केला दर्यातच दुर्ग, सिंधुदुर्ग. दर्यातच काम चालू झालं. एके दिवशी महाराज या सिंधुदुर्गाची पाहणी करायला गडावर आले आणि गडाची पाहणी करता करता महाराजांचा उजवा पाय तिथल्या ओल्या चुन्याच्या गिलाव्यावर पडला आणि महाराजांनी झटक्यात पाय उचलला. अरे रे, तसे कामगार पुढे झाले. महाराज धन्य झालं. आम्हाला असं वाटत होतं की आपण या गडावर असावंच, राहावंच, आपलं अस्तित्व इथं असावं. महाराज ते शक्य नाही, पण आज आपल्या पायाचा ठसा या चुन्याच्या गिलाव्यावर उमटला आणि हा चिरंतन ठेवू, आपलं अस्तित्व तो जाणवून देईल. तोपर्यंत महाराजांचा हात एका ओल्या बांधकामावर पडला आणि महाराजांच्या हाताचा ठसाही उमटला. त्या कामगारांनी महाराजांचे हे ठसे अत्यंत काळजीपूर्वक जपून ठेवले. पुढं जिजाऊराणी सरकाराने त्याला गोवाड केली, काच बसवली. आजही सिंधुदुर्गावर महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आहेत. महाराजांच्या हयातीत उभारलं गेलेलं महाराजांचं हे तिसरं जिवंत स्मारक आहे सिंधुदुर्गला. 350 वर्षापूर्वी, 350 वर्ष असं कुठलं क्षेत्र प्रांत नाही त्या क्षेत्राप्रांतात महाराजांनी अफाट कार्य केलं नाही, अफाट आणि विलक्षण. पण हे कसं झालं? सोपं होतं हे सगळं? स्वतःचा प्रपंच बाजूला सारून स्वराज्याचा संसार उभा करण्यासाठी शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊंनी एक निर्णय घेतला. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर बेंगलोरात राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात म्हणजे महाराष्ट्रात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील आणि भविष्यात विशाल साम्राज्य उभा राहील. ठरलं. रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवायचं आहे. या पती पत्नींनी स्वतःला वाहून घेतलं. शहाजीराजे बेंगलोरात थोरल्या पुत्रासोबत आणि जिजाऊ मासाहेब धाकट्या पुत्रासोबत महाराष्ट्रात. मला कायम प्रश्न पडतो, आमच्या मुलांना घडवायचं आहे ना आम्हाला मानवी व्यक्तिमत्वाचे